ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वयवारीवरील उदाहरणे पाहिली होती. त्यामध्ये आपल्याला समीकरण मांडून ती उदाहरणं सोडवायची होती. आज आपल्याला नवीन टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे नातेसंबंधावरचा. तुम्हाला स्क्रीनवरती एक फोटो दिसत आहे. या फोटोमध्ये पहा, सेंटरमध्ये तुम्ही आहात, उजव्या बाजूला आई, वडील आणि खाली भाऊ असेल किंवा बहीण असेल. तर इतर जे संबंध आहेत तर ते कसे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या बाजूला आपले जे आजी आजोबा आहेत, इथं वरती दाखवलेले आहेत, म्हणजे आपल्या वडिलांचे आई वडील, त्यांना आपण आजी आजोबा म्हणतो. इकडच्या बाजूला वडिलांची जी बहीण आहे ती आपली कोण असते? आत्या असते. ओके. त्यानंतर आपल्या वडिलांचे भाऊ हे आपले कोण असतात? काका असतात. त्यानंतर आपल्या काकांची पत्नी ती आपली कोण असते? काकू असते, किंवा आपण काकी देखील म्हणतो. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला या ठिकाणी पहा, आपल्या आईचे भाऊ आपले कोण असतात? मामा असतात. या बाजूला इथं आपल्या आईची बहीण ही आपली कोण असते? मावशी असते. त्यानंतर पुढे आहे आत्यांचे मुलगे, हे आपले कोण असतात? आतेभाऊ असतात. या बाजूला आपल्या भावाची जी पत्नी आहे ती आपली कोण असते? वहिनी असते. आणि या बाजूला आपल्या बहिणीचा पती, म्हणजे आपण त्यांना मेहुणे म्हणतो किंवा दाजी म्हणतो. या पद्धतीने अजून बरेचसे नातेसंबंध आहेत की दैनंदिन जीवनामध्ये ते आपण अभ्यासतो आणि आपल्याला ते माहित देखील आहेत. परीक्षेला यावरती आपल्याला एक प्रश्न विचारला जातो नातेसंबंधावरती 2 गुणांसाठी. तर यावर आधारित काही प्रश्न आपण आजच्या या तासिकेला पाहणार आहोत. ते प्रश्न आपण व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि त्या संदर्भामध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आपण पहिला प्रश्न घेऊया. स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसत असेल, पहा. सर्वांनी प्रश्न वाचायचा आहे. ओके. प्रश्न आपण वाचूयात. मोहनने त्याचा मुलगा सोहमच्या प्रतिमेकडे इशारा करत एका महिलेला म्हटले की त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या महिलेचे व मोहनचे नाते काय? आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत: पत्नी, आई, मुलगी आणि मावशी. प्रश्न पुन्हा एकदा मी वाचतो, अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. मोहनने त्याचा मुलगा सोहमच्या प्रतिमेकडे म्हणजे फोटोकडे इशारा करत म्हणजे दाखवत त्या महिलेला असं म्हटलं की, म्हणजे मोहनच्या शेजारी एक महिला असेल, त्या महिलेला सांगितलं, हा जो फोटो आहे पहा, महिलेला असे म्हटले की त्याची आई, फोटो मधील जो मुलगा आहे त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, तर त्या महिलेचे व मोहनचे नाते काय? याची आपण थोडीशी मांडणी करण्याचा प्रयत्न करूया. ओके. आता सुरुवातीला तुम्हाला काय दिलेलं आहे? मोहन ही व्यक्ती आहे आणि मोहनचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सोहम. सोहमच्या फोटोकडे इशारा करत एका महिलेला, ती महिला कोण आहे ती आपल्याला माहिती नाही, त्या महिलेचं आणि मोहनचं आपल्याला काय करायचंय?
नेमकं नातं काय आहे ते ओळखायचं आहे. आता या मुलाची आई पहा, मोहन त्या महिलेला काय सांगतात की या मुलाची आई तुझ्या आईच्या, तुझ्या म्हणजे ती जी स्त्री आहे किंवा महिला आहे त्या महिलेच्या आईची आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजेच काय, पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, ती जी महिला आहे त्या मुलाची आई म्हणजे त्या महिले, ती जी महिला आहे सोहमची आई तुझ्या आईची म्हणजे त्या महिलेच्या आईची एकुलती एक मुलगी. महिलेच्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजेच काय, तर सोहमची आई. मग ती जी महिला आहे ती महिला म्हणजेच कोण असणार आहे, सोहमची आई असणार आहे. आणि सोहमचे जे वडील आहेत ते कोण आहेत, मोहन असणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्या महिलेचा आणि म्हणजेच काय, तर ती जी आई आहे, आई म्हणजेच ती महिला म्हणजे सोहमची आई आहे. या दोघांचं आपल्याला काय करायचंय, नातं दाखवायचं आहे. मग ती महिला मोहनची कोण असणार आहे, ती मोहनची कोण असणार आहे, पत्नी असणार आहे. म्हणजेच काय, सोहमची आई असणार आहे. म्हणजे आपल्याला यातलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. फक्त आपण काय करायचंय, थोडीशी माहिती मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ती माहिती मांडल्यानंतर आपल्याला त्यातले जे नातेसंबंध आहेत ते शोधायचे आहेत. व्यवस्थित एकदा माहिती मांडली की आपल्याला त्या माहितीच्या आधारे उत्तर शोधायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, समजलाय सर्वांना हा प्रश्न? पुढचा प्रश्न घेऊया आपण. पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि वाचताना त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. शिवानीचा परिचय देताना विजयने म्हटले, तिचे वडील माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलगी आहे. तर मग विजयचं शिवानीशी नातं काय? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे, आपल्याला त्याची माहिती मांडता आली पाहिजे. पाहूया आता किती जण हा प्रश्न बरोबर सोडत आहेत. शिवानीचा परिचय देताना, आता परिचय देणारी व्यक्ती कोण आहे, विजय. ओके, मग आपण अगोदर काय करूया, या ठिकाणी विजय लिहूया. विजय कुणाचा परिचय देता, शिवानीचा. की तिचे वडील, कुणाचे वडील, शिवानीचे वडील माझ्या वडिलांचे एकुलते एक मुलगे आहे. तिचे वडील, शिवानीचे वडील माझ्या वडिलांचे एक म्हणजे विजयच्या वडिलांचे एकुलते एक मुलगे मुलगे आहेत. तर मग विजयचं शिवानीशी नातं काय? याचा अर्थ ती जी मुलगी आहे शिवानी आणि विजय यांच्यामध्ये असणारं नातं हे काय असणार आहे, वडिलांचं नातं असणार आहे. म्हणजे आपण माहिती नुसती मांडण्याचा जरी प्रयत्न केला तरी आपल्याला त्याचं उत्तर लगेच सापडणार. पुन्हा एकदा बारकाईनं पहा, शिवानीचा परिचय देताना परिचय देणारे कोण आहेत, विजय. कुणाचा परिचय देत आहेत, शिवानीचा. आणि तिचे वडील, तिचे वडील म्हणजे कोणाचे, शिवानीचे वडील विजयच्या वडिलांचे एकुलते एक मुलगे आहेत. एकुलते एक मुलगे म्हणजे कोण आलं परत, विजय आले. आणि विजयचा संबंध कोणाशी जोडायचा आपल्याला, शिवानीशी जोडायचा आहे. तो संबंध काय असणार आहे, वडील आणि मुलगी. मग उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 1, वडील. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एका स्त्रीने म्हटले. आता सांगणारी व्यक्ती कोण आहे, तर ती एक महिला आहे किंवा स्त्री आहे. ओके, या ठिकाणी आपण मांडणी केली.
आणि कुणाकडे म्हटलं, एका माणसाच्या प्रतिमेकडे. ओके, मग या ठिकाणी आपण काय करू, एक प्रतिमा गृहीत धरू आणि थोडक्यात एक व्यक्ती आहे. ती महिला या प्रतिमेकडे बोट दाखवून काय म्हटलं, त्याच्या भावाचे वडील. या प्रतिमेच्या त्या व्यक्तीच्या, हा समजा भाऊ आहे, भावाचे परत काय आहे, वडील. भावाचे वडील माझ्या आजोबांचा भावाचे वडील माझ्या आजोबांचा काय आहे, एकुलता एक मुलगा आहे. तर प्रतिमेतील माणसाचे स्त्रीशी काय नाते आहे, ओळखा पाहू आता. पहा, पुन्हा एकदा समजून घ्या. एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एका स्त्रीने काय म्हटलं, या प्रतिमेतील म्हटलं त्याच्या भावाचे वडील, या प्रतिमेतील जे भाऊ आहे त्याचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. थोडक्यात स्त्रीचे जे आजोबा आहेत, ते आजोबा म्हणजे काय आले, या वडिलांचे वडील आले, बरोबर आहे. याचा अर्थ ही स्त्री आणि वडील यांचा संबंध काय असणार आहे बरं, त्या माणसाचे आणि स्त्रीचे, म्हणजे या प्रतिमेतील व्यक्तीचा संबंध काय असणार आहे. थोडक्यात ही जी वडील आहेत, हे या स्त्रीचे काय आहेत, वडील आहेत. थोडक्यात हा एक भाऊ आहे आणि हा एक भाऊ आहे. याचा अर्थ ही स्त्री आणि ही जी व्यक्ती आहे यांचं नातेसंबंध कशाचे असणार आहे, भाऊ आणि बहिणीचे असणार आहे. या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, बहीण. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या. बारकाईने जर आपण समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. फक्त आपली मांडणी व्यवस्थित झाली पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. सोपा प्रश्न आहे. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. अगोदर काय करायचे, परिचय करून देणारी जी व्यक्ती आहे ती आपण अगोदर लिहून घेऊ. त्यानंतर क्रमाक्रमानं कोणाचा परिचय कोणाशी करून देता येते आपण काय करूया, मांडूया. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. ओके, या ठिकाणी आपण मांडूया स्त्री. कोणाचा परिचय करून देता येते स्त्री, आदित्यचा परिचय. ओके, परिचय कोणाला करून देते, तिच्या नवऱ्याला, की त्याच्या भावाचे वडील, म्हणजे कुणाच्या, आदित्यच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. भावाचे वडील, आदित्यच्या भावाचे वडील आदित्यच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा, आदित्यच्या भावाचे वडील म्हणजेच काय, आदित्यचे वडील आले. ओके, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं, याचा संबंध जोडायचा आहे. मग तो काय संबंध येणार आहे पहा बरं बारकाईनं. तर त्या स्त्रीचं आदित्यशी नातं काय. पुन्हा बारकाईनं पहिल्यापासून प्रश्न वाचा आणि समजून घ्या. नवऱ्याला परिचय करून देत आहे स्त्री, आणि परिचय करून देताना काय म्हणते, त्याच्या भावाचे वडील, कुणाच्या, आदित्यच्या भावाचे वडील, म्हणजे थोडक्यात काय, आदित्यचे वडील हे तिच्या आजोबांचा, हे समजा आपण इथं घेऊया, वडील घेऊया, आदित्यचे वडील हे आजोबांचा, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे थोडक्यात हे काय झाले, हे जे वडील आहेत या स्त्रीचे सुद्धा काय आहेत, वडील आहेत. मग त्या स्त्रीचं या आदित्यशी नातं काय. थोडक्यात काय झालं, ही स्त्री आणि आदित्य हे दोघे काय असले पाहिजेत, भाऊ बहीण असले पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, बहीण.
लक्षात आले का? प्रश्न एकदम सोपा आहे. परिचय करून देताना काय सांगते? आदित्यच्या भावाचे वडील. आदित्यच्या भावाचे वडील म्हणजे थोडक्यात काय? ते आदित्यचे वडील आहेत. हे तिच्या आजोबांचे एकुलते एक मुलगे आहेत. तिच्या आजोबांचे एकुलते एक म्हणजे काय झालं? ते जे वडील आहेत ते तिचे सुद्धा वडील आहेत. मग तिचे आणि आदित्यचा संबंध काय असणार आहे? तर ते भाऊ बहीण असणार आहे. ठीक आहे, पुढचा 5वा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न वाचूया आपण. प्रश्न वाचून तुम्ही माहिती मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. राधिकेच्या मामाचा मुलगा आनंद आहे. असं समजा की तुम्ही राधिका आहात. तुमच्या मामाचा मुलगा. तुमच्या मामाचा मुलगा म्हणजे तुमचा कोण झाला? मामे भाऊ झाला. तर आनंदची आई तुमची कोण? तुमच्या मामाच्या मुलाची आई तुमची कोण? सरळ सरळ मांडणी करा, तुम्हाला लगेच त्याचं उत्तर शोधता येईल. सापडलंय का उत्तर? पहा बरं. तुम्ही राधिका आहात किंवा राधिकाच्या ऐवजी तुमचं नाव टाका त्या ठिकाणी. तुमच्या मामाचा मुलगा कोण आहे? आनंद आहे. आनंदची आई मामा म्हणजेच कोण? मामाची पत्नी. मामाची पत्नी तुमची कोण? पहा बरं पर्यायामध्ये उत्तर सापडतंय का? मामी आहे, मावशी आहे, काकू आहे का आई आहे? सापडलंय का उत्तर? पहा बरं. तुमच्या मामाचा जो मुलगा आहे तो आनंद आहे. आनंदची आई राधिकाची कोण? मग तुमच्या मामाच्या मुलाची आई म्हणजे तुमच्या मामाची पत्नी ही तुमची कोण? तर त्याचं उत्तर काय असणार आहे? मामाची पत्नी मामी. हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. याला कुठलीही मांडणी करण्याची गरज नाही. ठीक आहे. 6वा प्रश्न घेऊया आपण या ठिकाणी. एका मनुष्याकडे बोट दाखवीत दीपक म्हणतो. सांगणारा कोण आहे? पहा, दीपक आहे. याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. या परिस्थितीत तो मनुष्य दीपकचा कोण लागतो? आजोबा, वडील, काका, मामा. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. आता या मांडणीचं पहिल्यांदा विश्लेषण करा. विश्लेषण करेक्ट आलं की आपलं उत्तर करेक्ट येणार आहे. आता पहिल्यांदा माहिती सांगणारा कोण आहे? पहा, दीपक आहे. ओके. दीपक एका मनुष्याकडे बोट करतोय. तो मनुष्य आपल्याला कोण आहे ते माहिती नाही. आता त्या मनुष्याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील. पहा, यांचा भाऊ हा माझ्या वडिलांचे वडील आहेत. मी थोडक्यात काय, तो जो मनुष्य आहे तो दीपकचे कोण असणार आहेत? पहा बरं. दीपकचे कोण असणार आहे? ते वडील आहेत. अशा परिस्थितीत तो मनुष्य दीपकचा कोण लागतो? ठीक आहे, इथं वडील येणार नाही. पहा, पुन्हा एकदा प्रश्न वाचूया आपण. एका मनुष्याकडे बोट दाखवीत दीपक म्हणतो, याचा त्या मनुष्याचा एकुलता एक भाऊ म्हणजे एकच भाऊ आहे हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. तर तो मनुष्य दीपकचा कोण लागतो? याचा अर्थ हे दीपकचे कोण असणार आहे? त्या ठिकाणी दीपकच्या वडिलांचे भाऊ असले पाहिजे. दीपकच्या वडिलांचे भाऊ म्हणजेच थोडक्यात ते दीपकचे कोण असले पाहिजेत? काका असले पाहिजेत. काका म्हणजे काय? दीपकच्या वडिलांचे भाऊ. तो मनुष्य म्हणजे कोण आहे? दीपकच्या वडिलांचा भाऊ आहे. दीपकच्या वडिलांचा भाऊ म्हणजे दीपकचा कोण असणार आहे? त्या ठिकाणी काका असणार आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणतं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. माहिती मांडा, उत्तर तुम्हाला सापडेल.
आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. माहिती मांडा. माला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते, तर मीरा मालाची कोण? पहा, सरळ सरळ वाक्य दिलेलं आहे. एका वाक्यात आपल्याला प्रश्न टाकलाय, त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. शोधा आणि माहिती मांडायला सुरुवात करा. सांगणार कोण आहे? माला. ओके, आपण या ठिकाणी लिहूया माला. कुणाला म्हणाली? माला मीराला. आणि काय सांगते? तुझ्या भावाची पत्नी, मीराचा भाऊ, परत पुढे मीराची पत्नी, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी कोण लागते? ही जी आई आहे ती मालाची कोण आहे? आजी आहे. पहा आता, म्हणजे थोडक्यात हा मीराचा जो भाऊ आहे ते मालाचे कोण असले पाहिजेत? वडील. मग वडिलांची ही काय आहे? बहीण आहे. ओके, आणि भाऊची पत्नी म्हणजे ती मालाची कोण असली पाहिजे? आई असली पाहिजे. आणि ही आई आहे, त्याच्यानंतर त्यांची आई ही मालाची कोण आहे? आजी आहे. ओके, मग आता या ठिकाणी पहा, मांडणी तुमच्या समोर केलेली आहे. पुन्हा बारकाईनं पहा. माला मीराला काय सांगते? तुझ्या भावाची पत्नीची आई, पत्नीची आई माझी कोण लागते? आजी लागते. म्हणजे हा जो भाऊ आहे ते मालाचे वडील आहे, पत्नी म्हणजे मालाची आई आहे, ही आजी आहे. आई म्हणजे मालाची काय झाली? आजी झाली. थोडक्यात काय, मीरा म्हणजे मालाच्या वडिलांची बहीण आहे. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मीरा आणि मालाचे वडील हे कोण आहेत? भाऊ आणि बहीण आहेत. मग आता मला सांगा, आपल्या वडील मीरा म्हणजे कोण आहे? थोडक्यात आपल्या वडिलांची बहीण आहे. मग आपल्या वडिलांची बहीण आपली कोण असते? पर्यायामध्ये पहा बरं. आपल्या वडिलांची बहीण आपली मावशी असते का? आपली पुतणी असते का? भाऊजाई असते का? तर याचं उत्तर आहे आत्या. आपल्या वडिलांची बहीण ही आपली काय असते? आत्या असते. ओके, समजला प्रश्न? चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. वाचा बरं एकदा प्रश्न. राजेंचा भाऊ हा कुमार आहे. राजेंचा मुलगा कुमार आहे. शीला रजनीची मुलगी आहे. कुमार हे रजनीचे सासरे आहे. तर राजांचे शीलाशी नाते काय? पहा, पुन्हा एकदा बारकाईनं प्रश्न वाचा. राजांचा मुलगा कुमार आहे. आपल्याला माहिती मांडायला कदाचित वेळ लागू शकतो, पण प्रश्न सोपा आहे. राजांचा मुलगा कुमार आहे. शीला ही रजनीची मुलगी आहे. आता पहिल्या वाक्याचा आणि दुसऱ्या वाक्याचा संबंध दिलेला नाही, परंतु तो संबंध कुठे दिलाय आपल्याला? तिसऱ्या वाक्यामध्ये दिलाय. कुमार रजनीचे कोण आहे? सासरे आहे. तर राजन आणि शीला यांचं नातं काय? ओके, आपण आता ही माहिती मांडण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा काय करूया आपण? राजांचा मुलगा कुमार आहे. ठीक आहे, इथं आपण लिहूया राजन. राजनचा मुलगा कोण आहे? कुमार. इथं लिहूया आपण राजनचा मुलगा कुमार आहे. आता या ठिकाणी काय केलंय? मधलं वाक्य जे आहे ते पहिल्या वाक्याशी जोडलेलं नाही. आपण थोडा वेळ ते बाजूला ठेवूया आणि तिसरं जे वाक्य आहे त्याला समोर घेऊया. कुमार रजनीचे सासरे आहेत. हे जे कुमार आहेत, आपण खाली एक रेष टाकूया आणि या ठिकाणी रजनी लिहूया. कुमार हे रजनीचे कोण आहेत? सासरे आहेत. याचा अर्थ रजनी ही त्यांची काय असली पाहिजे? सून असली पाहिजे. ओके,
कुमार हे सासरे आहेत आणि रजनी सून आहे. आता दुसऱ्या वाक्याकडे जाऊया. शीला रजनीची मुलगी आहे. आता या ठिकाणी काय करूया आपण, शीला ही रजनीची कोण आहे, मुलगी आहे. ओके. आता माहिती या ठिकाणी आपली मांडून झालेली आहे. आता आपण संबंध जोडूया. पुन्हा एकदा बारकाईनं पहा. तर राजनचं आणि शीलाचं नातं काय, असा प्रश्न आहे. राजनचा मुलगा कुमार आहे. ओके, पहिली माहिती आपली मांडून झालेली आहे. तिसरं वाक्य पहा. कुमार हा रजनीचे कोण आहेत, ते सासरे आहेत. बरोबर आहे. आता दुसऱ्या वाक्याकडे जाऊयात. शीला जी आहे ती रजनीची कोण आहे, मुलगी आहे. पहा, राजनचा मुलगा कुमार, कुमार हा काय आहे, सासरा आहे कुणाचा, रजनीचा. आणि रजनीची जी मुलगी आहे ती कोण आहे, शीला आहे. आणि आपल्याला संबंध कोणाचा विचारलाय, राजन आणि शीला. पहा, विचार करा काय संबंध असेल बरं यांच्यामध्ये. मग हे जर सासरे आहेत, पहा हे सासरे आहेत आणि राजन हा काय आहे, यांचा मुलगा आहे. आणि ही पत्नी आहे. कुणाची पत्नी असली पाहिजे, राजनची पत्नी असली पाहिजे. जर राजन आणि रजनी हे पती पत्नी आहेत आणि शीला ही त्यांची काय आहे, मुलगी आहे, आणि संबंध आपल्याला जोडायचा आहे राजनचा आणि शीलाचा, काय असणार आहे सांगा बरं. मग आपल्याला संबंध इकडे दिलाय की रजनीची मुलगी शीला आहे आणि राजन आणि रजनी हे दोघं पती पत्नी आहेत. तर मग राजन आणि शीला यांचा जो संबंध आहे तो संबंध काय असला पाहिजे, पर्यायामध्ये शोधा बरं. आता त्याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3, वडील. अजूनही लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. माहिती या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेली आहे. काय दिलंय, राजनचा मुलगा कुमार आहे. राजनचा मुलगा कुमार आहे. शीला रजनीची मुलगी आहे. कुमार हे रजनीचे सासरे आहेत. तर राजनचं शीलाशी नातं काय, तर ते नातं काय असणार आहे, वडील असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न क्रमांक 9. पहा, एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. आता सांगणारी जी आहे ती आपण काय करूया, डाव्या बाजूला लिहूया. या ठिकाणी स्त्री, कुणाचा परिचय करून देते, ती एका पुरुषाचा किंवा माणसाचा काय करते, परिचय करून देताना आली. त्याची पत्नी, या पुरुषाची बायको, या पुरुषाची बायको, या पुरुषाची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचा त्या माणसाशी संबंध काय, जोडा बरं आता संबंध. परिचय करून देणारी स्त्री आहे, त्या व्यक्तीला संबंध देत आहे त्याची पत्नी. माझ्या, ही जी स्त्री आहे ही स्त्री काय सांगते, या पुरुषाची पत्नी माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. थोडक्यात काय, ही जी मुलगी आहे म्हणजे कोण आहे पहा बरं. ही मुलगी म्हणजे त्या पुरुषाची कोण आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पुन्हा पहिल्यापासून प्रश्न वाचा. एका माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री काय म्हणते, त्या पुरुषाची पत्नी माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचा त्या माणसाची संबंध काय. आता स्त्री या ठिकाणी काय म्हटलंय,
त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. या ठिकाणी आपण उल्लेख केलाय. तर त्या स्त्रीचा त्या व्यक्तीशी काय संबंध आहे? काय संबंध येणार आहे पहा बरं पर्यायामध्ये. मेव्हणी, पत्नी, आत्या, मावशी. त्याचं उत्तर काय असणार आहे? पत्नी. थोडक्यात काय, ज्या व्यक्तीला परिचय करून दिला जात आहे ती व्यक्ती त्या स्त्रीचे काय असले पाहिजेत? पती असले पाहिजेत. म्हणून हा जो संबंध आहे हा पती पत्नीचा संबंध असणार आहे. ओके. पुढे पाहूया. 10वा प्रश्न घेऊया आपण. सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे. आपण याची माहिती मांडूया. सौरभ आणि जसवीर. सौरभ हा जसवीरचा भाऊ आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. जसवीर प्रियाचा मुलगा आहे. तर आपल्याला सौरभचं प्रियाशी काय करायचं आहे? नातं जोडायचं आहे. ओके. आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. भाऊ, मुलगा, चुलते आणि वडील. ओके. आता आपण दिलेली जी माहिती आहे ती थोडीशी चार्टच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करूयात. सौरभ हा, हे दोघं जे आहेत हे काय आहेत? भाऊ आहेत. ओके. प्रिया ही राहुलची बहीण आहे. आता या ठिकाणी प्रिया हे नाव आलेलं आहे. या पहिल्या वाक्याशी याचा काही संबंध नाही. प्रिया ही आता या ठिकाणी आपण काय करूया, साईडला राहुल घेऊया. यांचा जो संबंध आहे तो काय आहे? भाऊ बहीण आहे. प्रिया ही राहुलची बहीण आहे. आता जसवीर प्रियाचा मुलगा आहे. हा जो जसवीर आहे हा प्रियाचा कोण आहे? मुलगा आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे? सौरभचे प्रियाशी नाते काय? हा नातेसंबंध आपल्याला काय करायचं? शोधायचा आहे. आता शोधा. पुन्हा एकदा मी वाचतो. सौरभ आणि जसवीर हे दोघं भाऊ भाऊ आहेत. प्रिया ही राहुलची बहीण आहे. पुढे काय म्हटलंय? जसवीर जो आहे हा प्रियाचा मुलगा आहे. थोडक्यात काय, हे दोघं भाऊ भाऊ आहेत. जसवीर हा प्रियाचा मुलगा आहे. म्हणजे प्रिया ही थोडक्यात त्या दोघांची काय झाली? आई. ओके. आणि संबंध आपल्याला कोणाचा जोडायचा आहे? सौरभ आणि प्रिया. काय संबंध असणार आहे सांगा बरं आता. याचा अर्थ असा होतो की हे जे सौरभ आणि जसवीर हे दोन्ही पण काय आहेत? मुलं आहेत. आणि ते मुलं कुणाचे आहेत? प्रियाचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 11. आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय? एकदम सोपा आणि सरळ सरळ सुटणारा प्रश्न आहे. पहा बरं, माहिती मांडा. निर्देश करणारी कोण आहे? स्त्री. कुणाकडे निर्देश करत आहे? आदित्यकडे. एक स्त्री आदित्यकडे निर्देश करत म्हणाली, त्याची आई, कुणाची? आदित्यची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आदित्यची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या स्त्रीचं आदित्यशी नातं काय? याचा अर्थ काय झाला? ही जी स्त्री आहे हीच आदित्यची काय आहे? आई आहे. म्हणजे काय? आदित्य हा
त्या स्त्रीचा कोण असला पाहिजे? मुलगा असला पाहिजे. आता या ठिकाणी पर्यायामध्ये द्यायचं राहिलंय. हा, या ठिकाणी दिले आपल्याला आई हे उत्तर दिलेलं आहे. मग त्या स्त्रीचं आदित्यशी नातं काय आहे? ती स्त्री आईची कोण, आदित्यची कोण असली पाहिजे? आई असली पाहिजे. पुन्हा माहिती बारकाईने वाचा प्रश्न, उत्तर आपल्याला सापडेल. आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे थोडक्यात काय, ती स्त्री जी दर्शवते तीच आदित्यची काय आहे? आई आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे? आदित्य हा त्या स्त्रीचा मुलगा आहे आणि ती स्त्री म्हणजे आदित्यची आई आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 12. एक स्त्री राकेशची ओळख करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली, याच्या भावाचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. तर त्या स्त्रीचे राकेशची नाते काय? आता ज्याप्रमाणे आपल्याला माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण काय करूया, माहिती मांडण्याचा प्रयत्न करूया. काय म्हटलंय? एक स्त्री राकेशची ओळख करून देताना, आता या ठिकाणी पुन्हा काय करूया आपण, या ठिकाणी स्त्री कुणाशी ओळख करून देताना, कुणाची ओळख करून देते? राकेशची ओळख करून देताना स्वतःच्या पतीला म्हणाली. काय म्हणाली? याच्या भावाचे वडील, म्हणजे राकेशच्या भावाचे वडील म्हणजेच काय? राकेशचे पण काय झाले? ते राकेशच्या भावाचे वडील म्हणजे राकेशचे वडील. माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. आता आपल्या आजोबांचा एकुलता एक मुलगा टाका बरं आपल्या घरच्या नात्यामध्ये. आपल्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. ओके, आपल्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे काय? आपले वडील. ओके, तर त्या स्त्रीचं राकेशशी असणार संबंध आपल्याला लिहायचं. काय असणार आहे बरं तो संबंध? पर्यायामध्ये शोधा. आत्या, आई, बहीण आणि मुलगी. राकेशचे वडील त्या स्त्रीचे एकुलते एक मुलगे आहेत. शोधा बरं उत्तर काय येईल? संबंध आपल्याला स्त्रीचा आणि राकेशची जोडायचा आहे. हिच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे राकेशचे वडील. थोडक्यात काय, तर हे दोघं काय असले पाहिजेत? भाऊ बहीण असले पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3, बहीण. हिच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे राकेशचे वडील, म्हणजे थोडक्यात तिचे वडील. हे दोघं काय झाले? भाऊ बहीण. पुढचा प्रश्न पहा. फोटोतील एका स्त्रीकडे बोट दाखवून नीता म्हणाली, तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे. तर नीताचे त्या स्त्रीशी नाते काय? पहा, माहिती मांडा. प्रश्नाचा अर्थ लागत नाही तोपर्यंत एकदा, दोनदा, तीनदा तो वाचा आणि मग माहिती मांडा. उत्तर चुकणार नाही. फोटोतील एका स्त्रीकडे बोट दाखवून नीता म्हणाली. ठीक आहे, आता आपण काय करूया? दाखवणार कोण आहे? नीता. कुणाकडे बोट दाखवत म्हणाली? त्या स्त्रीकडे. तिच्या मुलाचा पिता म्हणजेच काय? तिच्या मुलाचा पिता म्हणजे त्या स्त्रीचा कोण झाला? तो पती. ओके, तिच्या मुलाचा पिता. पिता म्हणजे तिच्या मुलाचे वडील, म्हणजे त्या स्त्रीचे थोडक्यात काय झाले? पती झाले. हा माझ्या आईचा कोण आहे? जावई आहे. म्हणजे थोडक्यात काय, नीताची आई या ठिकाणी आपण घेऊया, आईचे हे कोण झाले? जावई झाले. आता ही स्त्री आणि नीता या दोघी कोण असल्या पाहिजेत बरं? याचा अर्थ या ठिकाणी ही जी आई आहे ही या स्त्रीची सुद्धा काय असली पाहिजे? आई असली पाहिजे. म्हणजेच काय,
तर ही नीता आणि श्री या दोघी काय असल्या पाहिजेत? बहिणी असल्या पाहिजेत. ओके, अर्थ लागलाय का सर्वांना? पहा बरं, पुन्हा एकदा सांगतो. नीता त्या स्त्रीकडे बोट दाखवत काय म्हणते? तिच्या मुलाचा पिता म्हणजेच काय? त्या स्त्रीचा पती माझ्या आईचा जावई आहे, आईचा जावई आहे. याचा अर्थ या दोघी काय आहेत? बहिणी आहेत. ओके, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 14. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय? पहा, शब्द फक्त तिथल्या तिथं फिरवलेले आहेत. शोधा. माहिती तुमच्या समोर आहे. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. राहुलची आई ही मोनिकाच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तर मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय? मोनिकाचे पती हे राहुलचे कोण असले पाहिजेत बरं? पहा, तोंडी उत्तर काढू शकतो आपण याचं. मोनिकाच्या पतीचे राहुलशी नाते काय? तर मोनिका आणि हे जे पती आहेत हे दोघं एकमेकाचे काय असले पाहिजेत? पती पत्नी असले पाहिजेत. मग मोनिकाच्या पतीचे राहुलशी असणार नाते काय? राहुल हा त्यांचा काय असला पाहिजे? मुलगा असला पाहिजे. याचा अर्थ या दोघांचं जे नातं आहे ते कसं पाहिजे? वडिलांचं नातं असलं पाहिजे. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न घ्या. शेवटचे 2 प्रश्न आपण घेणार आहोत. आता हा प्रश्न नुसता तुम्ही वाचला तरी तुम्हाला याचं उत्तर शोधता येईल. पहा, सोपा प्रश्न आहे एकदम. वाचा. दीपक नितीनला म्हणाला, समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या 2 भावामधील लहान भाऊ आहे, तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय? लक्षात आलं का? शोधा बरं उत्तर याचं काय येणार आहे. सापडलंय उत्तर? पहा, बऱ्याच जणांनी पटकन उत्तर काढलेलं आहे. मेसेजला त्याने टाकलंय. पहा, जसं आपण वाक्य वाचते लगेच आपल्याला त्याचं उत्तर सापडतंय. दीपक नितीनला म्हणाला, समोर म्हणजे सांगणारा जो आहे तो दीपक आहे, म्हणजे नातं जे आहे ते दीपकच्या संदर्भात आहे. जो मुलगा फुटबॉल खेळतोय तो त्याच्या वडिलांच्या पत्नीच्या म्हणजे थोडक्यात त्याच्या आईच्या मुलीच्या 2 भावांमध्ये लहान भाऊ आहे. थोडक्यात काय? तर ते जे खेळणारे जे आहेत ते दीपकचे कोण आहेत? भाऊच आहेत. म्हणजे यात उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 येणार आहे. याची कोणती माहिती आपल्याला मांडण्याची गरज नाही. शेवटचा प्रश्न घेऊया आपण नातेसंबंधावरचा. पहा, काय दिले आपल्याला? सरिता साहिलकडे बोट दाखवून म्हणाली, पहा, याची आई ही माझ्या आईची मुलगी आहे, तर सरिताचे साहिलशी नाते काय? तुम्ही प्रश्न नुसता वाचला तरी तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आणि आपण हे जे सगळे प्रश्न घेतलेले आहेत हे सगळे पाठीमागच्या परीक्षांना आलेले प्रश्न आहेत. म्हणजे जे काही महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा होतात त्या वेगवेगळ्या परीक्षांना आलेले सर्व प्रश्न आहेत. हे सिलेक्टिव्ह प्रश्न मी तुमच्यासाठी घेतलेले होते. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपला देखील येऊ शकतात. सापडलंय का उत्तर? पहा बरं. ओके, हा, काही जणांनी मावशी टाकलेला आहे.
काही जणांनी आजी टाकलंय, ज्यांनी आजी टाकलंय त्यांनी पुन्हा एकदा चेक करून पहा काय उत्तर येतंय ते. हा, बऱ्याच जणांनी मावशी उत्तर टाकलंय. आता ते मांडण्याचा प्रयत्न करा, ते बरोबर आहे का. चला आता आपण माहिती मांडूया. या ठिकाणी सरिता कुणाकडे बोट करून म्हणाली, साहिलकडे. सरिता साहिलकडे बोट करून म्हणाली की या साहिलची जी आई आहे, पहा, आई ही माझ्या आईची मुलगी आहे. म्हणजे थोडक्यात सरिताच्या आईची ही काय असली पाहिजे, मुलगी आहे. ओके, पहा म्हणजेच काय, सरिता या आईची मुलगी आहे आणि साहिलची आई ही सुद्धा यांची कोण आहे, मुलगी आहे. म्हणजेच काय, सरिता आणि साहिलची आई या दोघी कोण आहेत, बहिणी आहेत. मग सरिता आणि साहिल यांचं दोघांचं नातं काय असणार आहे, तर सरिता ही साहिलची कोण असली पाहिजे, मावशी असली पाहिजे. ओके, बऱ्याच जणांनी खूप छान हा प्रश्न सोडवलेला आहे. पटकन त्यांनी उत्तर काढलेलं आहे, मावशी हे उत्तर करेक्ट आहे. पुन्हा पहा बारकाईनं जर लक्षात आलं नसेल तर, सरिता साईडकडे बोट दाखवून म्हणले याची आई ही माझ्या आईची एकमेव मुलगी आहे. म्हणजेच काय झालं, सरिता आणि साहिलची आई दोघी बहिणी आहेत. दोघी बहिणी आहे म्हणजेच काय झालं, सरिता ही साहिलची कोण झाली, मावशी झाली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण बरेच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. 16 प्रश्न आपण जुन्या प्रश्नपत्रिकामधले आजच्या या तासिकेला घेतले आहेत. आपल्याला 7वी स्कॉलरशिप साठी याच्यावरती एक प्रश्न येईल बुद्धिमत्ता या विषयामध्ये, आणि निश्चितच तुम्ही तो बरोबर सोडवाल याची मला खात्री आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी आजची तासिका थांबवणार आहोत. ओके, थँक्यू.